हो हो, मी अर्धा तासात पोहोचते. हो येते. तन्वी, मी जरा बाहेर जाऊन येते. होय. अप्पू, मी जरा बाहेर जाते. तू आहेस ना इथे? सगळं सांभाळून घेशील इथलं? हो. आरोही, मी येऊ काय बरोबर? नाही काका, मी येते जाऊन. आत्या, सांभाळून जा बरं का. आणि हे बघ, कसला पण टेन्शन घ्यायचं नाही हा. सगळं बरोबर होईल. साहेब साहेब साहेब, आम्ही तन्मयला सोडवायला आलो. तन्मय पारखे यांचा अटकपूर्व जामीन घेऊन आलोय आम्ही. काय मॅडम, काल नवऱ्याला केसमध्ये अडकवलं, रात्री भेटायला आलात आणि आता सोडवायला आलात. साहेब प्लीज तुम्ही प्रोसिजर स्टार्ट करा. प्रोसिजर कंप्लीट झाली मॅडम. म्हणजे तुम्ही येण्याआधीच तुमच्या नवऱ्याला सोडवून नेले कोणीतरी. आई तर एकट्याच होत्या, म्हणजे तन्मय आईंबरोबर नाही. मग तो कुठे गेला? कोणी सोडवलं असेल त्याला? ए भावड्या, अरे पत्ता काट ना, काट काट. अरे बाबा, पत्त्यात जीव अडकवायचा नसतो. पत्ते बिंडोक असतात. त्याच्याशी खेळणारा माणूस हुशार लागतो. वाह 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 शेठ, क्या बात है. नाही आता कळलं तुला वरच काय झालं? तरी मी त्याला सांगत होतो, बाबा माझ्यासाठी काम कर, माझ्यासाठी काम कर. पण नाही, काय झालं? मग त्याच काम तमाम केलं. आणि सगळा डाव उलटला तो तन्मय. दो हंसों का जोड़ा बिछड़ गयो रे. आता कसं दोघं बी भांडायला लागलेत. मेवणे, कळलं तुम्हाला आता वरदला मी का मारलं ते? चाची, एक डाऊट आहे. तुम्ही तर डाऊटफुलच माणूस आहात. बंका, अहो त्या तन्मयला बेलवर बाहेर काढायचं होतं, मग आत का टाकला? नाही म्हणजे वरद पेक्षा त्या तन्मयचा आपल्या डोक्याला जास्त शॉट आहे. मग त्याला का सोडवला? मेवणे मेवणे, माणसानं नेहमी आपल्या अवकातीत राहायचं. आपल्याला जे समजत नाही त्यातलं आपण विचारायचं नसतं. हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही रायात जबडे झाला असतात ना. चुकलं माझं. वरद तर मेला, मग आता पुढे काय करायचं? आता मला शेवटचा पत्ता फेकायचा आहे. डाव जिंकायचा असेल ना तर शेवटचा पत्ता महत्वाचा. अरे काय, आधी हलकी हलकी पानं टाकायची ज्याचा कोणाला पण काय बी उपयोग होणार नाही. आणि जड पानं ही शेवट करता ठेवून द्यायची. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुकमाचा यक्का. हे पान टाकलं की अख्खा डाव आपला.
तन्मय, आरोही आणि आग्रह. काय झाला? अजून त्यांचा काय पत्ता नाही ना? आणि आरूला अजून फोन लागतोय का नाही? ताईने परत फोन कट केला आणि जीजू फोनच रिसीव्ह नाही करत आहे. तन्वी, वत्सला काकू काय म्हणाला तुला? तन्मयला पोलिसांनी सोडलंय एवढंच म्हणाली. तन्मयला सोडलं तर मग तिघं राहिले कुठे? अजून कसे नाही आले ते? आपू, आपण पोलीस स्टेशनला जाऊन येऊया. चल, काय काय झालं ते आपल्याला कळेल. चल. हो, चल. ही बघा आली आरोही. हे काय ताई, तू एकटीच? तन्मय आणि आई कुठे आहेत? तो नक्की सुटलाय ना? जिने तन्मयला लॉकअप मध्ये पाठवलं तिलाच हा प्रश्न काय विचारतेस तन्वी? तन्मय, तन्मय, काय झालं? एरवी अगदी सगळ्या माणसांची खूप काळजी करत असल्याचा आव आणत असतेस. माणसांमध्ये देव वगैरे शोधतेस. मग आता काय झालं? तुझ्या नवऱ्याला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा त्याच्या उपयोगी पडली नाहीस, हे कुठल्या तोंडाने तुझ्या लोकांना सांगणार आहेस आता? तसं नाहीये तन्मय. मी सुद्धा तुझ्या जामिनाची व्यवस्था केली होती, पण त्याआधीच अरे थँक्स अर्पिता, तुला जेन्युइनली माझी काळजी वाटली. खूप फोन केलेस, खूप मेसेजेस केलेस, त्यासाठी थँक्स. अरे तू माझा जीजू आहेस तर काळजी वाटणारच ना. हे बघा जावई बापू, वत्सलाताई, खरं तर तुमच्यावरती सुद्धा चुकीचा आरोप झाला होता. तुम्ही सुखरूप सुटलात आणि तुमच्यामुळे तन्मयी घरी सुखरूप आला. तन्मयला पोलिसांच्या तावडीतून तर सोडवलंय मी. आता आग्रहाच्या कचाट्यातून सही सलामत कसं बाहेर काढायचं ते बघते. खूप झालं. मला इथल्या लोकांची तोंडही बघायची नाहीत आता. मला एक क्षणी थांबायचं नाहीये इथे. तन्मय, हळू बोल. मला ते नाही जमणार. आपण इथून निघूया बस. अरे आत्ताच आलायस ना, थोड्या वेळ थांब. आपण इथे थांबायचं नाही.
हे माझं ठरलंय. शांत होत नाही. बरोबर आहे तुझं. उशिराचं शहाणपण आहे, पण हरकत नाही. लवकरात लवकर निघूया आपण इथून. तुझ्यासाठी मी इथे आले होते, पण जिथे तुझा एवढा अपमान होतो तिथे कशाला राहायचं आपण. जाऊया. अगं आई, आपण एवढ्या घाईघाईत निर्णय नको ना घ्यायला. थोड्या वेळ तरी आपण इथे थांबू. बघू आपण काय. का थांबायचं इथे आणि कोणासाठी? ही कशी वागली बघितलं ना. अरे पण तन्मय, तिचं चुकलं असेल. असं होऊ शकतं ना. होऊ शकतं. म्हणजे चुकली ती आणि शिक्षा भोगतोय हा. आणि साधी सुधी शिक्षा नाही, पोलीस कोठडीत जाऊन आला. माणूस ओळखायला चुकलास तू तन्मय. आणि तुझा अति चांगुलपणा नडला तुला. मारे तिला मदत करायला गेला. बदल्यात काय मिळालं? पण आई, आरोहीने काही मुद्दाम केलेलं नाहीये. ती म्हणाली होती ना आपल्याला. तन्वी, तुझा आमच्यापेक्षा आरोहीवर जास्त विश्वास असला ना, तर तू थांब, राहा इथे. आम्ही निघतो. अगं आई, तसं नाहीये. हे बघ, प्रत्येक माणसाचा एक आतला आवाज असतो. नीट ऐकला तर स्पष्ट ऐकू येतो तो. तुम्हाला वाटतं आई उगाच एवढं टोकाचं वागते, बोलते, तसं नाहीये. मी माणसं ओळखते. माझ्या मुलांना माझ्यापेक्षा बाहेरची माणसं महत्वाची वाटायला लागली तर ते मला आवडत नाही. कारण त्या बाहेरच्या माणसांवर माझा विश्वास नसतो. तन्मयनी तीच चूक केली. कळलं ना काय झालं ते? तू सुद्धा पुन्हा तेच करणार आहेस? आई, पण आरोहीचं. तू काही तिची कौतुक सांगू नकोस मला. एवढं सगळं होऊन सुद्धा तिची बाजू घेतेस तू? माझ्या मुलाची काय अवस्था करून ठेवली आहे तिनं. तिला मी कधीही माफ करणार नाही. बघ तुझ्या भावाकडे बघ, कसा होता आणि कसा झालाय आता. आणि तरी तिचा पुळका येतोय तुला. बस झालं. बघत काय उभी राहिलीयस? सामान आवरायला घे, निघतोय आपण. आई जगदंबे, फॉरेन काका अमेरिकेला सुखरूप पोचू दे. त्यांच्या मुलावरची जे काही संकट आलंय ना, त्याचं निवारण होऊ दे. मी तुला पेढ्याचं नैवेद्य दाखवेन. अरे वेणुबाई, आज या टायमाला देवापुढे दिवा लावला? हो ना. हो, ते फॉरेन काकांना अचानक अमेरिकेला जावं लागलं ना. त्यांच्या मुलावरती संकट आलंय म्हणून दिवा लावत होते. हो. देवी तुमची प्रार्थना नक्की ऐकेल वेणुबाई, तुम्ही काळजी नका करू. हो, आता तिच्यावरतीच सगळं अवलंबून आहे. तिच्याच कृपेनं तन्मय सुद्धा सुखरूप घरी आला. म्हणजे तो बाहेर नाही आला, जामिनावर त्याला सोडला. हो,
पण तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर सुटून आला हीच खूप मोठी गोष्ट आहे. ती सुद्धा आई जगदंबेच्याच कृपेनं आणि माझ्या हारूच्या पुण्याईनं तो लवकरच निर्दोष सुटेलही. पण काय करावं काही कळत नाहीये. वत्सला ताई किती चिडल्या होत्या मगाशी आणि तरी सगळा आरोप आरूवरतीच लावलाय. त्यांना कोण समजावणार. ही जगदंबे देवी माते, आमच्या आरूच्या आयुष्यात जी संकट येत आहेत ना त्याचा ती सामना करणार. तिच्या पाठीशी उभं राहण्याची शक्ती मला दे फक्त बस. तन्मय काय हवंय तुला? तन्मय तन्मय काय हवंय तुला? तन्मय तन्मय मला सांगशील का तुला काय हवंय ते? तन्मय बघ जरा ऐकून घे ना माझं. मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस पण थोडं समजून घे ना रे. हे बघ पोलिसांनी मला जे विचारलं ना त्याची खरी खरी उत्तरं दिली मी. जे बघितलं तेवढंच सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तन्मय अरे तन्मय नको ना एवढी चिडचिड करूस. अरे मी सुद्धा खूप धावपळ केली आहे तुझ्या जामिनासाठी पण मी तिथे पोहोचण्याआधीच तुला बेल मिळाली होती. तन्मय तुला माहितीये तू समजतोस तसं खरंच नाहीये. मी नाही चुकली आहे. आईंचा गैरसमज झालाय आणि तुझाही गैरसमजच होतोय माझ्या बाबतीत. पण म्हणून मी तुला गुन्हेगार नाही ठरवलंय. तन्मय असं नको ना रे वागू. तू मुद्दामून वागतोयस का मला त्रास व्हावा म्हणून? मी सुद्धा खूप धावपळ केली तुझ्या जामिनासाठी. मी सगळं करून पण मी तिथे पोहोचण्याआधीच तुला बेल मिळाली होती. आईंचा सुद्धा म्हणूनच गैरसमज झाला. तन्मय तू सुद्धा नको ना राग डोक्यात भरून घेऊस. ऐक ना माझ. तन्मय तू बॅग का काढलीयस? तू कपडे का भरतोस? तन्मय तन्मय प्लीज थोडं समजून घे. तन्मय हे बघ तू खरंच अपराधी नसशील ना. म्हणजे एक चांगला वकील करूया. हा तू सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर येशील. मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहीन. तन्मय थोडा विश्वास ठेव ना माझ्यावर प्लीज. असा रागराग नको ना करू. तन्मय तन्मय नाही नाही मी कुठेही जाऊ देणार नाहीये. तुला कळलं? मी नाही. उगीच काळजी असल्याचं नाटक नको करूस. कोणी बघितलं तर खरं वाटेल. या गुन्ह्यात तू मला अडकवलंस ना. आता यातून बाहेर कसं पडायचं तर असं मी बघून घेईन. तुझ्या खोट्या सहानुभूतीची गरज नाहीये मला.